नमस्कार. चला आज एका अशा खजिन्याबद्दल बोलूया ज्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. हा खजिना म्हणजे रानमेवा, म्हणजेच आपली जंगली फळं. खरं तर ही फळं म्हणजे निसर्गाने दिलेली एक प्रकारची गुप्त औषधशाळाच आहे, ज्यामध्ये आपल्या आरोग्याची अनेक रहस्य दडलेली आहेत. पण एक मोठा प्रश्न मनात येतो की आपल्या आजूबाजूला इतक्या सहजपणे मिळणाऱ्या या शक्तिशाली सुपरफूड्सकडे आपण खरंच दुर्लक्ष करतोय का? होऊ शकतं की अनेक आरोग्य समस्यांवरचे उपाय आपल्या अगदी जवळ याच फळांमध्ये लपलेले असतील. चला आज याचा शोध घेऊया. तर मग एका एका फळाबद्दल सविस्तर जाणून घेण्याआधी चला हे समजून घेऊया की या सगळ्या फळांमध्ये मिळून नक्की कोणती ताकद आहे, कारण त्यांची ही एकत्रित शक्तीच त्यांना खूप खास बनवते. म्हणजे बघा, ही फळं एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम करतात. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत. इतकंच नाही तर मधुमेह, रक्ताची कमतरता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा ती खूप फायदेशीर आहेत. म्हणायला गेलं तर ही खरोखरच एक नैसर्गिक फार्मसी आहे. चला तर मग आता वेळ आलीये ह्या रानमेव्याच्या दुनियेतले काही खरे हिरो कोण आहेत हे बघण्याची, आणि त्यांचे विशेष गुणधर्म काय आहेत तेही पाहूया. सुरुवात करूया एका अशा फळापासून ज्याचं नावच किती सुंदर आहे बघा, डोंगरची काळी मैना. हे गोड नाव आहे आपल्या करवंदांचं. नावावरूनच या फळाचं महत्त्व आणि सौंदर्य आपल्या लक्षात येतं. करवंद म्हणजे खरं तर एक आरोग्यदायी खजिनाच आहे. त्यात लोह म्हणजे आयर्न भरपूर असल्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे किंवा ॲनिमिया आहे त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे. याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि थकवाही कमी होतो. शिवाय कॅल्शियममुळे हाडंही मजबूत होतात. आपलं पुढचं फळ आहे जांभूळ. आणि जांभळाचं नाव घेतलं की मधुमेहावरचा त्याचा परिणाम आठवल्याशिवाय राहत नाही. जगभरात हे फळ त्यासाठीच ओळखलं जातं. याला मधुमेहींसाठी निसर्गाचं अमृत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. जांभळाची शक्ती ही तिहेरी आहे. कसं? तर पहिलं म्हणजे त्याचा गर आणि बियांची पूड दोन्ही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला खूप मदत करतात. दुसरं म्हणजे ते पचनासाठी उत्तम आहे. पोटदुखी आणि गॅसेसवर आराम मिळतो. आणि तिसरं म्हणजे ते रक्तप्रवाह सुधारतं, ज्यामुळे त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते. आता बोलूया बोरांबद्दल. अरे वा, बोरं म्हटलं की सगळ्यांना आपलं लहानपण आठवतच असेल नाही का? पण हे छोटंसं दिसणारं फळ आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी किती मोठं काम करतं हे बघूया. ह्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए तर भरपूर आहेच, ज्यामुळे ते सर्दी खोकल्यासारख्या आजारांपासून आपलं संरक्षण करतं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बोरांमध्ये असे काही घटक असतात जे मन शांत ठेवून चांगली झोप लागायलाही मदत करतात. आवळ्याबद्दल तर काय सांगावं. केस आणि डोळ्यांसाठी आवळा किती महत्वाचा आहे हे तर आपण लहानपणापासून ऐकतच आलो आहोत. आवळा हा खरंच एक पारंपरिक आणि खूप प्रभावी उपाय आहे. बघा, केस गळणं किंवा अकाली पांढरे होण्यापासून आवळा वाचवतो. रोज एक आवळा खाल्ला तर दृष्टीवरही चांगला परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो शरीरातली विषारी द्रव्य बाहेर काढून आपली बॉडी डिटॉक्स करायला मदत करतो. चिंच नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं ना? पण या आंबट गोड चवीच्या पलीकडे चिंचेमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे गुणधर्म लपलेले आहेत, जे कदाचित खूप कमी लोकांना माहीत असतील. म्हणजे चिंच नक्की काय करते? तर शरीरातलं जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ना, ते कमी करायला मदत करते. आणि त्यात पोटॅशियम असल्यामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतं. आहे की नाही कमाल? चवीसोबत आरोग्यही. आता इतके सगळे फायदे ऐकल्यावर लगेच ही फळं खायला जायची इच्छा झाली असेल. पण जरा थांबा, कारण ही फळं खाताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे. हो, आणि ही काळजी घेणं खरंच महत्वाचं आहे. कारण योग्य काळजी घेतली नाही तर कधीकधी फायद्याऐवजी नुकसान व्हायची शक्यता असते. फक्त 2 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला नियम म्हणजे फळं नेहमी स्वच्छ धुवून खा. विशेषतः जी फळं रस्त्याच्या कडेला मिळतात त्यांच्यावर खूप धूळ असू शकते. आणि दुसरा नियम, अतिरेक नको. कोणतीही गोष्ट जास्त खाल्ली तर त्रास होऊ शकतो. तसंच या फळांचाही आहे. जास्त खाल्ल्यास घसा बसू शकतो. तर मग आजच्या या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोच की आपल्या आजूबाजूला निसर्गात अशी कितीतरी आरोग्य रहस्य दडलेली असतील नाही का, ज्याकडे आपलं लक्षच गेलेलं नाही. थोडा शोध घेतला तर कदाचित आपल्यालाही आपल्या जवळच असा एखादा रानमेवाचा खजिना सापडेल.